कुठे सर्वांना शिक्षण आणि सेवापूर्ती समारंभ समितीने हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो पाहून मी भारावून गेलेलो आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांनी मला जिल्ह्यापासून ते विभागापर्यंत शिक्षक चळवळीत काम करण्याची संधी दिली ते आमचे मार्गदर्शक आदरणीय कॉम्रेड PS घागे सर। माझ्या म्हणजे मी शिक्षणावर लिहावं सलग लेखन करावं अशी प्रेरणा दैनिक प्रजापत्रचे संपादक सुनील क्षीरसागर यांनी दिली आणि त्यामधून जे सलग लेख आले त्याचं पुस्तक हे होतं कुठे सर्वांना शिक्षण आणि त्यावर भाष्य करणार आहे। खरं म्हणजे सकाळमध्ये सप्तरंग या पुरवणीतून फिरस्ती हे म्हणजे कधी रविवार येतोय कधी सप्तरंग येतोय आणि मी कधी फिरस्ती वाचतोय इतका चटका ज्यांच्या स्तंभाचा लागला होता। आमचे रमेश गायकवाड यांचा आणि त्यांचा परिचय आहे हे कळल्याच्या नंतर त्यांनी वाट तुडवताना हे पुस्तक दिलं उत्तम कांबळे सरांचं आणि ते वाचत असताना कितीदा तरी डोळ्यातून पाणी आलं। अशा व्यक्तिमत्वाची आपली कधी भेट व्हायची उत्सुकता लागली होती। नांदेडच्या एका साहित्य संमेलनामध्ये सरांची भेट झाली आणि एक ती ग्रेट भेट म्हणून म्हणजे अशी अतिशय म्हणजे अशी भेटच झाली नाही अशी अनुभूती आली आणि आज ते माझ्या या पुस्तिकेवर भाष्य करणार आहेत हा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे। असे उत्तम कांबळे सर ज्यांनी मला शिक्षक म्हणून पर्यवेक्षक म्हणून उपमुख्याध्यापक म्हणून आणि मुख्याध्यापक तथा प्राचार्य म्हणून सेवेची संधी दिली माझ्या मागे जे ठामपणे उभा राहिले त्यामुळेच मला हे काम करता आलं ते आमच्या संस्थेचे कार्यवाह माननीय दिनकररावजी कदम विजय पवार सर या जिल्ह्यामध्ये ज्यांचं आदराचं स्थान आहे ते राजकारणातील भीष्माचार्य माननीय राजेंद्रजी जगताप साहेब जनार्दन तात्या तुपे सुनीलदादा धांडे या सामाजिक आणि राजकीय प्रवाहामध्ये शिवफुले शाहू आंबेडकर मार्क्स यांचा विचार खऱ्या अर्थाने जगणारे आमचे मार्गदर्शक कॉम्रेड रामदेव चव्हाण सुशीलाताई आमच्या संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव मुख्याध्यापकच अतिशय जोरदारपणे मराठवाडाभर काम करणारे आमचे मित्र जे भेटणे सर प्राध्यापक संघटनेमध्ये अतिशय जोरदारपणे काम करणारे आमचे सहकारी साहित्यिक सरचिटणीस बामुको तेगमपुरे सर राज्य सरकारी निमसरकारी समितीमध्ये ज्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची आम्हाला संधी मिळाली ते बाबा मुडे सर। शिक्षण क्षेत्रामध्ये समर्पण काय असतं हे जवळून आम्ही बघितलं आणि ते अनुकरण करण्याचा प्रयत्न केला ते माझे मुख्याध्यापक PT भैर सर शिंदे मॅडम ज्यांनी खरं म्हणजे मी जो लिहायला लागलो ते शाळेमध्ये असताना आदरणीय मराठे सर यांनी लिखाणाची सवय लावली आणि त्यामुळं प्रासंगिक लेखन करणारा मी तयार झालो ते आदरणीय मराठे सर उत्तमराव सानप उत्तमराव पवार गौरव समितीचे प्रमुख DG तांदळे सर गणेश आजबे कालिदास धपाटे अतिशय उत्तम निवेदन या कार्यक्रमाचं करणारे आमचे मित्र जाधव सर सरामजी जाधव सर्व मान्यवर माझे आई वडील आमचे डॉक्टर बंधू संजय कदम वहिनी आणि सर्व बंधू आणि भगिनी आपण ज्या काही भावना व्यक्त केल्या माझी सहचारिणी विद्या आणि मित्र या ठिकाणी नियत वयोमानानुसार गेल्या 31 तारखेला मी निवृत्त झालो। अशा प्रकारचे समारंभ करावेत याच्या मी विरोधात आहे। आमचे मित्र 6 महिन्यापूर्वी धपाटे सर रिटायर झाले त्यावेळेस हा समारंभ नको ही भूमिका मी घेतली होती परंतु आमचे चिरंजीव विराज सुनबाई श्रेया शिवानी कन्या यांनी मला न विचारताच हा हॉल बुक केला आणि मग जे काही समारंभ चालले त्याला जे स्वरूप आहे तशा प्रकारचा आपला समारंभ होता कामा नये आणि म्हणून 4 वर्षापूर्वी प्रलंबित असलेले हे पुस्तक त्याचं प्रकाशन व्हावं आणि हा एक वैचारिक मेजवानीचा कार्यक्रम व्हावा अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही केला आणि मला वाटतं तो यशस्वी झालेला आहे।
मी माझ्या आयुष्याच्या काही महत्वाच्या घटना सांगणारे माझं जे काही वर्णन केलं, जो स्वभाव माझा घडला, त्यामध्ये मला प्रकर्षाने आठवण होते ते माझे आजोबा गेनाजीराव कदम. अतिशय म्हणजे एक असा माणूस, असं रसायन जो कोणापुढे वाकला नाही, चुकला नाही. त्यांचाच तो वारसा आमचे चुलते आरजी कदम यांनी तेवढ्या धडाडीनं पुढे चालवला. मला जेव्हा थोडं कळायला लागलं होतं तेव्हा आमचे वडील मांजरसुंबा ससेवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य होते आणि ते बैठकांना मला घेऊन जायचे कडेवर. आणि त्यांचं जे राजकारण बघितलं, सत्यनिष्ठा वगैरे, ती माझ्या अंगी आली. बीडला आल्याच्या म्हणजे त्याच वेळेस आमच्या गावामध्ये कॉम्रेड विठ्ठलराव कदम यांनी जाणीवपूर्वक भगतसिंग आणि क्रांतिकारकाची चरित्र मला वाचायला दिली. आणि त्यामुळे डाव्या आणि पुरोगामी विचाराकडे मी झुकलो, किंबहुना ते विचार अंगीकारले. भगवान विद्यालयामध्ये लेखनाची सवय लागलीच होती. कॉलेजमध्ये असताना चंपावती पत्रमध्ये युवा विश्व नावाचं सदर चालायचं. आमचे काका आरजी कदम यांचे मित्र होते शक्तिकुमार केंडे, ते चंपावती पत्रामध्ये लिहायचे आणि त्यांनी युवा विश्वमध्ये तू लिही अशी सूचना केली. म्हणून त्यामध्ये मी लेखन सुरू केलं. त्याच्यानंतर LLB ला मी ऍडमिशन घेतलं. खरं म्हणजे मला शिक्षक व्हायचंच नव्हतं, वकील व्हायचं होतं. परंतु आमच्या काकांनी चंपावती पत्रामध्ये नारायणगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिवाजी विद्यालयाची जाहिरात आली होती. त्यांनी सांगितलं की तू अर्ज दे. मी म्हटलं BEd नाही माझं, तुला काय करायचं म्हणजे अर्ज देऊन टाक. आणि म्हणून मी अर्ज लिहून सर्व कागदपत्र घेऊन भैर सरांकडे गेलो. त्यांनी सांगितलं आतल्या खोलीमध्ये जा. तिथे दाढीवाला माणूस बसलेला होता, म्हणजे बोरखेडे सर आहेत ते आता इथं. त्यांनी तो लिहिलेला अर्ज काढून टाकला, एक कोरा कागद दिला माझ्या हातात आणि म्हणले याच्यावर अर्ज लिहा. मी म्हणलं लिहिलेला आहे ना अर्ज? नाही म्हणले इथं लिहा म्हणले माझ्यासमोर. म्हणजे मला अर्ज लिहिता येतो की नाही हे त्यांनी चेक केलं. आणि त्याच्यानंतर मुलाखत झाली. खरं म्हणजे ज्यांना आम्हाला भेटण्याची उत्सुकता होती या जिल्ह्यामध्ये श्रीपतराव कदम, बळवंतराव कदम हे असे राजकारणी होते की त्यांनी दिलेला शब्द हे ते पाळायचे. आणि त्यांनी एकदा शब्द दिल्याच्या नंतर पुन्हा त्यांच्याकडे जायची गरज नाही, ते काम होणार. आणि त्यांच्या संस्थेमध्ये आपल्याला मुलाखतीला जायचं, त्यांनी स्वतः मुलाखत घेतली. अर्धा तास माझी मुलाखत चालली. मी उठून निघालो. भैर सर म्हणले साहेबाला, साहेब पण ते BEd नाही बरं का. इकडे साहेब. आणि मग बसा म्हणले, मग तुम्ही काय करता? म्हणलं मी LLB करतो. मग LLB कोणत्या वर्षाला आहेत, त्याच्यावर कोणते कलम आहेत, काय, याच्यावर आमची चर्चा. म्हणले मग तुम्ही नोकरी करताल का? म्हणजे तुम्ही दिली तर करू. आणि मग ती मुलाखत मी विसरून गेलो, आम्ही विसरून गेलो. जून, मला वाटतं 12 जूनची तारीख होती. आमचे काकाने आम्ही पीक घेऊन मोटरसायकलवर, राजदूत एक मोटरसायकल होती आमच्याकडे, ते पीक घेऊन गावाकडे निघालो. शिवाजी पुतळ्याजवळ खरसाडे नावाचे जे काही शिपाई होते त्यांनी अडवलं आम्हाला आणि म्हणले तुम्ही थांबा, म्हणले तुम्ही जॉईन का झाले? म्हणलं कुठं जॉईन झाले? अहो म्हणले शिवाजी विद्यालयात तुमची निवड केली साहेबांनी. आणि मग ते पीक घरी ठेवून दिलं. शाळेत गेलो. काका भैर सरांना म्हणलं तुम्ही का सांगितलं नाही? ते म्हणजे कुठं शाळा सुरू झाल्या? म्हणजे सांगणारच नाही. आणि अशा रीतीनं 13 जून 1990 साली मी या संस्थेमध्ये आलो. खरं म्हणजे समाजासाठी काहीतरी चांगलं करावं याचे संस्कार विठ्ठलराव कदम, माझ्या घरचे किंवा मी ज्या चळवळीत आहे त्यांनी केलंच होतं. शिक्षकी नोकरी नाही तर तो पेशा आहे आणि त्याच्यामधून आपण विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार करू शकतो हे जाणवल्यामुळं मी त्या नोकरीमध्ये आलो, स्थिरावलो. पवार सर म्हणले ते काही खोटं नाही. अतिशय चांगली संस्था मला मिळाली. म्हणजे शिक्षकाचा स्वाभिमान हा काही संस्था चालकांना म्हणजे अपमान वाटतोय. अशी परिस्थिती आज असताना आमचे संस्था चालक मात्र मला प्रोत्साहन देत होते. म्हणजे जेव्हा घाडगे सर म्हणले की तुम्हाला आता केंद्रीय पातळीवर काम करायचं, मी साहेबांना विचारलं, काही हरकत नाही म्हणले माझी. आणि त्या प्रकारचं सहाय्य त्यांनी मला केलं. म्हणून चळवळीमध्ये मला काम करतात. दरम्यानच्या काळामध्ये
सुनीलरावांनी स्वराज्य गावस्कर रामनाच्या सोबतीनं सुरू केलं आणि त्यांच्या तट्ट्यामुळे खरं म्हणजे मी लेखक झालो. त्यांनी अनेक सदरं मला चालवायला लावली. सोमवारी जर माझं बेधडक असेल किंवा कलाटणी असेल तर गुरुवारपासूनच ते मागं लागायचे. झाला का लेख, ठरला का विषय. मग कधी कधी मीच सांगायचो, साहेब सांगा विषय कोणता लिहायचा. मग त्यांनी विषय सुचवायचे आणि म्हणून गेली 20 वर्ष त्यांच्यामुळं मी लिहू शकलो. माझ्या सहचारीने अतिशय उत्तम अशी साथ दिली. खरं म्हणजे चळवळ्या माणूस आणि पाय ओढणारी बायको असेल तर फार अवघड होतं. कशाला चालले, कुठं चालले. म्हणजे राजेश्वरराव देशमुख विनोदानं सांगायचे की म्हणजे मी एक साधा मास्तर होतो. शाळा 4 वाजता जर सुटली तर 10 मिनिटांनी मी घरी जायचो. पण प्रमोद पाटील आले एके दिवशी, बैठक घेतली, 20 मिनिटं झाली. म्हणजे लेट झाला बायको म्हणजे कसं काय 10 मिनिट झाले उशिरा आला. ते म्हणजे पाटील आले होते. दुसऱ्या दिवशी पाटील दुसऱ्या शाळेत घेऊन गेले. म्हणजे अशा पद्धतीनं त्रास करतात. या सगळ्या एकंदर जीवन प्रवासामध्ये पत्नीची साथ, मी बाहेर असताना तिने मुलावर उत्तम असे संस्कार केले. म्हणूनच विराज आणि शिवानी हे घडले, त्याचं श्रेय मी संपूर्णपणे तिला देईल. आणि यामध्ये माझं काही नाही, मी आपला बाहेर फिरणाराच माणूस. त्यामधून इथपर्यंतचा हा जीवन प्रवास झालेला आहे. खरं म्हणजे मी जास्त बोलत नाही. कांबळे सरांना मला सगळ्यांना तुमच्याप्रमाणेच मला ऐकायचं. आपण या ठिकाणी माझा जो सन्मान केला त्याबद्दल सेवागौरव समिती आणि कुटुंबीय त्यांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय. धन्यवाद.